नमस्कार शेतकरी मित्रांनो, गोष्ट शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण प्रगतिशील शेतकरी यांच्या आखाड्यावर आलेले आहोत. तर आपण यांच्याकडून दुग्ध व्यवसायाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. मारुती विठ्ठल येवले, राहणार मार्कंड ताजी जिल्हा नांदेड. बरं. तर मला सांगा, आता आपण हा दुग्ध व्यवसाय करता, तर आज आपल्याकडं जर्सी गाई दिसायल्या, तर किती गाई आहेत आपल्या? 4 गाव आपल्याकडे. 4 गाई. हा. तर दुग्ध व्यवसाय कधीपासून करता? 20 वर्ष झाले ना. 20 वर्ष झाले. बरं. मग ते 20 वर्ष अगोदर म्हणजे त्यावेळेस म्हशी घेतल्या तर गाईच होत्या? म्हशी होत्या का? मग आता गाईचं सकाळपासूनचं नियोजन कसं करता? सकाळी 8 वाजता चारा टाकता बरं. मिटिंग करून, हं. आणि नंतर मग दुपारी एकदा, बरं. मग संध्याकाळी एकदा दूध काढून द्या. बरं. तर मला सांगा, आता शेड आणि इथं आपण हे घर पण बांधलेलं आहे ना शेतामध्ये एक हो ना. आखाडा. तर आता किती खर्च आहे? शेड किती बाय किती आहे? हे 27 बाय 20 आहे. बरं. काय खर्च आला असेल याला बांधाय अंदाज? त्याला 1,20,000 आला. 1,20,000 शेडला आहे की नाही? हां. आणि इथं आपलं घर पण म्हणजे एक निवारा पण बांधला. हो ना. बरं. तर आता हे गाई घर जी बनवलेली आहात का विकत आणलेली नाही आहे? नाही, विकत आणलेला आता. बरं. तर आता एक गाईबद्दल माहिती सांगा. आता ही जी गाय आहे, हिला किती वर्ष झाली आणून तुमच्या इथे? तिला 2 वर्ष झाले. 2 वर्ष. हां. बरं. तर काय किती किमतीला आणली होती? हे 30,000 आला. 30,000ला. हां. बरं. म्हणजे कारोड आणलं होतं का गायच आणली होती? नाही नाही, गायच नाही. बरं. आता किती लिटर दूध देते? ही आता 7 लिटर. 7 लिटर एक टाईम? हो, एक टाइम. बरं. आणि ते दुसरी गाय आहे ती? ती ती बी 30ला आणलेली आहे. हां. ती 5 लिटर दूध देते. 5 लिटर. हां. बरं. आणि ती पलीकडली? ती पलीकडे ती बी 70ला आणली. हं. ती 6 देते. बरं. आणि ती एकदम काठाची? ती 50ला आणली. हं. ती 6 देते. बरं. तर मग आता एकंदरीत तुमचं 24 लिटर दूध आहे. बरं. दूध मग डेअरीला देता का? डेअरीला. डेअरीला. हां. काय काय फॅट येते? केव्हा 30चा पडते, केव्हा 35चा पडते. बरं. हां. आणि चारा क्षेत्र किती ठेवले? आपल्याकडे 2 एकर. 2 एकर चारा यायला. बरं. आणि शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता. तर हप्ता किती येते आपल्याला डेअरीचा? डेअरीला हप्ता 10,000 येते, केव्हा 12,000 येते. बरं. मग आणि या जी गाई आता याला सुग्रास ठेवता का आपलं काही पेट वगैरे? नाही, आपल्याकडे ते हे भेटते ना. खाली हां, खुराक. खुराक का? बिअरली. भरली. हं. बरं. ते किती ठेवता? ती एका गाईला 4 किलो ठेवतात. एका गाईला एका 4? टाइमला. हां. एका टायमाला. हां. बरं. सकाळी ठेवता की संध्याकाळी? सकाळी एक टाइम, संध्याकाळी एक टाइम. 4-4 किलो. बरं बरं. तर त्यानं काही दूध वगैरे वाढते का? हां, दुधाला वाढतात. बरं. तर पाणी पितात. हां. हां. बरं. आणि आपल्याकडं आता शेळ्या पण दिसायला आहे की नाही? हो ना, शेळ्या. शेळ्या किती आहात आहे? शेळ्या 5,000. बरं. तर शेळ्याचं नियोजन कसं करता? शेळ्याचं एक टाइम त्याला चारा टाकला. हं. बरं. तरी शेळ्यातून उत्पन्न किती येते वर्षाकाठी अंदाज? शेळ्यातून येते बघा 1 लाख. 1,00,000. आणि कुक्कुटपालन कोंबड्या पण दिसायला आपल्या आहे की हो नाही? ना, कोंबड्या. आणि गोचे बघू शकता शेतकरी मित्रांनो, कोंबड्या का बाळगायच्या ते बघू शकता तिकडं. ती कोंबडा जे आहे ते गेचडं वगैरे गाईवरले खात आहे. आणि गोटा पण साफ राहते आहे की नाही? हं. आणि घरी आपण खात असाल तर खाण्यासाठी पण होते. तर बघू शकता, असं एकदम सुंदर नियोजन असं मस्त यांनी केलेलं आहे. आणि हे बघू शकता इकडं पाण्यासाठी हौद आहे. तर पाणी कशाचं आहे आपल्याकडं? पाणी आपल्या बोरचं आहे. बोरचं आहे. हां. बरं. किती फुटावर पाणी असेल? पाणी 100 फुटावर आहे. बरं. आणि हे इकडं हे आपले शेत आहे की नाही? हां, शेत आहे. आणि तिकडं ते जनावराला चारा आहे का तिकडं? हां, गव्हाचं ऊस. बरं. आणि हे आपले बैल दिसायले, कोणते बैल होते हे? हे बैल हे पांढऱ्याचं. बरं बरं. किती काय किमतीचे होते? हे 1,10,000चे. 1,10,000ची. बरं. बैलाचा आपल्याला नाद बराच दिसायला आहे की हो नाही? ना. हां.
तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, एक चांगलं असं सुंदर नियोजन इथं आपल्याला पाहायला मिळालं छोटेखानी. आणि आपल्याकडे कुट्टी मशीन दिसायला आहे की नाही? हा कुठे आहे ना लाईनीवरली आहे का याच्यावरली? इन्नावर आहे ना. इंजनावरली? हा. बरं. तर कितीला आणली ती? ती आणली 40ला. किती वर्ष झाली आणून? तिला 4 वर्ष झाले. 4 वर्ष. 4 वर्षामध्ये काय प्रॉब्लेम? नाही काही नाही ना. बरं. तर बघू शकता नक्की शेतकरी मित्रांनो, यांचं नियोजन आपल्याला अतिशय सुंदर वाटलं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि आपल्या गोष्ट शेतकऱ्याची चॅनलवरून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.